जर तुम्ही एखाद्या कार्यकर्ता अशा पद्धतीनं अन्याय करत असेल तर पुणेकर म्हणून एक कार्यकर्ता म्हणून अमोल बालोडकरची बाजू मी कायम घेणार आणि कार्यकर्ता हा जगला पाहिजे, कार्यकर्ता मेला नाही पाहिजे, तर नाही राहिला तर भविष्यात समाजसेवा करायला कोणी लायक राहणार. धनशक्ती आणि शिवशक्ती श्रमशक्ती याची लढाई आणि ही लढाई पुणेकर जिंकतील हा माझा विश्वास. दंगेकर काय बोलतात तर मुद्द्यांवर बोलतात. अगदी तुमच्या निवडणुकीतही तुम्ही मुद्दे धरलेले होते, पण या निवडणुकीत मध्ये मात्र आपण फारसं मुद्द्यांवर बोलताना दिसत नाही. याचं कारण काय आहे? महानगरपालिकांची रणधुमाळी जी आहे त्याचा आज शेवटचा दिवस आहे, प्रचार आहे. आपल्याला सगळ्यांनाच दिसतात आणि आज आपल्या सगळ्यावर चर्चा करण्यासाठी तुमची वॉल जी आहे ती खरं तर व्हिडिओजनी गुंफलेली आहे. सध्या काय कारण आहे? तुमचा एवढा रोष काय आहे त्यावर? नाही, माझा रोष नाही. अमोल बालोडकर हा एक कार्यकर्ता आहे. तो कुठल्या पक्षाचा यायचं मला काही हे नाही, पण कार्यकर्ता म्हणून त्याचा मान सन्मान झाला पाहिजे. ज्या पद्धतीने निलेश गायवळ यांचा फोटो चंद्रकांत दादांनी दाखवला तर दादांना तर मग कोल्हापूरला जावं लागेल. जर तुम्ही एखाद्या कार्यकर्ता अशा पद्धतीनं अन्याय करत असेल तर पुणेकर म्हणून एक कार्यकर्ता म्हणून अमोल बालोडकरची बाजू मी कायम घेणार आणि कार्यकर्ता हा जगला पाहिजे, कार्यकर्ता मेला नाही पाहिजे, तर नाही राहिला तर भविष्यात समाजसेवा करायला कोणी लायक राहणार. पण एका अनुषंगाने तुम्ही एनसीपीचा प्रचारच करता असं होत नाही का? मी एनसीपी मी कार्यकर्त्याचा प्रचार करतो बघा. आणि एकनाथ शिंदेचा शिलेदार आहे आणि शिंदे साहेबांचं नेतृत्व की हा पक्ष कार्यकर्त्यांचा आहे आणि ज्या ज्या ठिकाणी कार्यकर्त्यांवर अन्याय होईल त्या त्या ठिकाणी रवी दंगेकर तुम्हाला दिसेल. पुणेकरांनी तुम्हाला मुद्द्यांवर बोलताना खूप वेळा पाहिलेलं आहे. म्हणजे दंगेकर काय बोलतात तर मुद्द्यांवर बोलतात. अगदी तुमच्या निवडणुकीतही तुम्ही मुद्दे धरलेले होते, पण या निवडणुकीत मध्ये मात्र आपण फारसं मुद्द्यांवर बोलताना दिसत नाही. याचं कारण काय आहे? याच्यामध्ये पुण्याची डेव्हलपमेंट मग नगर विकास खाता एकनाथ शिंदे साहेबांकडे आहे आणि आम्ही डेव्हलपमेंटचा जाहीरनामा पुणेकरांना सादर केलेला आहे आणि त्या पद्धतीने त्या जाहीरनाम्यामध्ये जेवढ्या गोष्टी आहेत ते एकनाथ शिंदेचा शब्द आहे आणि शिवसेनेचा शब्द आहे, तो तंतोतंत पाळणार हा महाराष्ट्राला माहिती आहे. आणि एवढ्या मोठ्या योजना मुख्यमंत्री असताना एकनाथ शिंदेनी ज्या आणलेल्या आहेत त्याच्यामध्ये महाराष्ट्राने बघितलंय की एकनाथ शिंदेनी शब्द दिला म्हणजे तो शब्द पूर्ण करणार. वारकऱ्यांपासून तर शेतकरी आणि महिला भगिनींपासून ज्या लाडकी बहीण योजना महत्वाची 46,000 कोटीचं बजेट देणारा ह्या महाराष्ट्रात ना या भारतात एकमेव मुख्यमंत्री एवढा मोठा धाडसी निर्णय घेणारा आणि महिला भगिनींना त्याचा उपयोग व्हायला ह्याचं स्वागत तर महाराष्ट्राने केलेलं आहे. मागच्या विधानसभेत बघितलं असेल तर त्याचा जे आमदार निवडून आले तिन्ही पक्षाचे त्याला एकनाथ शिंदेची जोड आहे आणि आज आहे पुणेकर एकनाथ शिंदे साहेबांना मोठी भेट 16 तारखेला देतील हा माझा विश्वास आहे. हा तुमचा विश्वास जरी असला तरी मुख्य लढत जी आहे खास करून पुणे महानगरपालिकेची ही भाजप आणि एनसीपी मध्ये होताना आपल्याला दिसतील. या सगळ्यामध्ये तुम्ही शिवसेनेला कुठे बघता आहात? धनशक्ती आणि शिवशक्ती श्रमशक्ती याची लढाई आणि ही लढाई पुणेकर जिंकतील हा माझा विश्वास आहे. तुमचा विश्वास जरी असला तरी तुम्हाला काय वाटतं की पालिकेच्या या निवडणुकांमध्ये नक्की तुमची भूमिका काय असेल? सक्षम जाणार हा छत्रपतींचा पुणे शहर आहे, छत्रपतींची मायभूमी आहे आणि या मायभूमीत चांगल्या लोकांना हे पुणेकर निवडून देतील हा माझा विश्वास. पण जर भाजपला किंवा एनसीपीला जर बहुमत मिळालं नाही तर शिवसेना ही यांच्यापैकी कुठला पक्ष इथे सत्ता स्थापन करण्यासाठी प्रेफरन्स देईल? ह्याचा निर्णय माननीय एकनाथजी शिंदे घेतील, मी नाही घेऊ शकत. ठीक आहे, हरकत नाही. मला असं वाटतं एक महत्वाच्या मुद्द्यांवर जे आहे ते आपल्याशी बातचीत केलेली आहे. थँक्यू सो मच.